नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता राज्यातलं राजकारण तापलंय। मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय। तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग नाहीये। नीलम गोऱ्हे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयी भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही। म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात, त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। तर दुसरीकडे अंबादास दानवेंनीही नीलम गोऱ्हेंवर टीका केली। तर या संदर्भात आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं विविध बाप बदलला असेल तर बदला आईवर का दगड फेकताय असंही म्हणण्यात आलंय। नमक हरामीपणा केला जातोय असं देखील अंबादास दानवे म्हणाले। बाळासाहेबांची तरी इमानी राखायला हवं होतं असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। नीलमताईंना 4 वेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि आमदार म्हणून शिवसेनेने निवडून आणलं। म्हणजे 6-7 वेळेस पद दिले। मग नीलमताईंनी प्रत्येक वेळेस 2-2 जर मर्सिडीज दिले असेल तर 12 मर्सिडीज होतात। ह्या 12 मर्सिडीज नीलमताईंनी दिल्या का? आणि म्हणून हे सगळं नमक हरामी ज्याला म्हणता येईल, खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल। आणि या सगळ्या प्रकरणात आता मुंबईतून मोठी बातमी समोर येते। शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। उद्धव सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं होतं आणि त्या वक्तव्याचे पडसाद आता पुण्यात देखील उमटले होते। या पार्श्वभूमीवर आता नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर आपण बघतो नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली। कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय। तर त्यावेळेस ताईला सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले। मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली, काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली। नाही पैसे दिले मी तिला, किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती। आणि आता राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भात मोठी बातमी समोर येते, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरला असल्याची माहिती समोर येते। मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय। मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटेंनी म्हटलंय। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला। आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह। त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जा। डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे,
100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा, म्हणजे सांगड जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची. राज्याच्या राजकारणातली आता सर्वात मोठी बातमी. कारभार स्वच्छ ठेवा आणि त्यासाठी कुणाचीही पर्वा करू नका असे आदेश पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना दिलेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हे आदेश दिलेत. सरकारचा कारभार स्वच्छ पारदर्शक असला पाहिजे, तसंच कारभारात शिस्त असली पाहिजे असंही मोदींनी सांगितल्याची माहिती आहे. मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची, मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कडक सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्या सगळं जवळपास 2.5 तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा राजकारभार चालू आहे. राज्याच्या राजकारणातली आणखी एक महत्त्वाची बातमी, कारण ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईत एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते. या भेटीत तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा देखील रंगल्याचं दिसून आलंय. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मतभेद नसल्याचं पुन्हा दिसून आलंय. विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला होता. मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत. त्यांना भाऊ भाऊ आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ भाऊ आहेत. हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काही गैर नाहीये. चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे. आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे. दवाखान्यात ते ऍडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे. परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही. राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता. म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला. आता त्यांच्या इथं 3 महिन्यात 3दा एकत्र आले, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा नाही. चांगली गोष्ट आहे ना. भाऊ भाऊ, काका पुतण्या एकत्र येणं चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वाटते राज्यातील काका पुतण्यांनी एकत्र यायला पाहिजे? नाही, आता हे बघा, आता एकत्र आलं तर चांगलंच आहे ना. ते काय आता वाईट आहे? त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न? नाही, आता हे बघा, त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल. त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे. परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की ठाकरे बंधू याआधी कधी कधी एकत्र आले होते. ते रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती 15 डिसेंबर 2024 मध्ये. 22 डिसेंबर 2024 मध्ये राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. तर आता 23 फेब्रुवारी 2025 मध्ये शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून याआधी पुण्यात आणि मग मुंबईत शिवसेना भवनासमोरही बॅनर लागले आणि त्यामुळे मनपा निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. काल मध्यरात्रीपासूनच साताऱ्यात राजेंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. उदयनराजे भोसलेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. पवई नाका इथे लाखो रुपयांची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. तसंच 8 फुटी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. 80 फुटांचं कटआउटही आकर्षण ठरलं होतं. शिवाय पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी चांदी आणि सोन्याचे सिंहासन त्यांना भेट दिले. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला 1,500 रुपये देतंय. मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय. कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळालाय.
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधीच आता मिळालेला आहे, तर उर्वरित निधी मार्च अखेरीस तरी मिळेल का यावरही आता प्रश्नचिन्ह आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर आता ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातल्या कंत्राटदारांची ही कोट्यवधी रुपयांची बिलं थकली आहेत, तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीलाही आता कात्री लावण्याची वेळ ओढवली आहे. आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून सर्वात धक्कादायक बातमी समोर येते. 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर आता चक्क खासगी क्लासेसचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतात आणि हे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचं वास्तवही आता समोर आलंय. फुलंब्री तालुक्यामध्ये आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर खासगी क्लासिंग कोचेसचे 9 शिक्षक तर खासगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करत होते आणि काशीराम विद्यालयाच्या लेटर हेडचा उपयोग करून या शिक्षकांनी सुपरवायझर म्हणून आपली वर्णी लावण्याची चर्चा आहे. खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम करतायत आणि तेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतायत. विशेष म्हणजे संस्थाचालक मुख्याध्यापक त्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून घेतलेला आहे. ही माहिती जिल्हा परिषदचे CEO विकास मीणा यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट परीक्षा केंद्रावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या एका परीक्षा केंद्रावर धाड टाकली आणि हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. मी तपासणीसाठी गेलो होतो, त्यामध्ये फक्त कॉपीच्या प्रकरण आम्हाला म्हणजे माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली आणि मास प्रमाणात त्या ठिकाणी कॉपी आपल्याला दिसून आली. त्यामध्ये महत्त्वपूर्ण असं आहे की मुलांना कॉपी करण्यासाठी पुस्तक पण त्या ठिकाणी उपलब्ध होती. छोटे झेरॉक्समध्ये एकाच पानामध्ये शॉर्टमध्ये झेरॉक्स केल्यानंतर ते चिट बनवतात तसा रीतीने ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होती. तो प्रथमदा असा दिसून आला की त्या संस्थाची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याच्याशिवाय असा रीतीने मास कॉपी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही लगेच आमची पूर्ण टीम रात्री एक या 1:30 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये बसून त्यांना FIR दर्ज केली. सगळी टीमला त्यामध्ये त्याच्या सहभागी असल्या कारणामुळे सगळ्यांवर मास कॉपीचा आरोप केला. ते आमच्याकडे जसं समोर आला आम्ही लगेच दुसरी FIR दर्ज करण्याचा आदेश दिलेला आहे. संस्था मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पण माननीय शिक्षण आयुक्तकडे आपण पाठवत आहोत आणि त्याच्यावर आपण 420चा गुन्हा दाखल करतोय आणि त्यासोबत इतर आपल्या जे कॉपीमुक्त अभियानामध्ये जितके बी गुन्हा आहेत ते त्यांच्यावर दाखल करणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. तर आपण बघतोय 10वी 12वी परीक्षा केंद्रांची ही पोलखोल जी आहे ती संभाजीनगरमध्ये करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर खासगी क्लास टीचर आहेत आणि त्यांच्याकडनंच कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहे. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेचं नव्हतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं, सगळं हे झालं. केळी उत्पादक शेतकऱ्याचे गारपिटीने हा शेतकरी कोलमडून पडलाय. वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीत वाहून गेलंय आणि आता कुटुंबाचं पोट कसं भरायचं, जगायचं कसं असा प्रश्न त्याला पडलाय. म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू आता थांबत नाहीयेत. तर एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला आता चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. तर थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी.
दोडामार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे काल चक्रीवादळ झालं आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. इथे बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण बघितलं तर दोडामार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायम स्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय. किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल? 2000 केळी नुकसान झाले आहे आपलं आणि कर्ज काढून केलं होतं हे आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या सगळं नुकसान झालं आणि आता करूच काय. साधारण 4च्या सुमारास वादळ आलं. ते 1 तास 5:30 पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं. पावसात पण एवढे पाऊस झाले 20-25 वर्षात कधी एवढं नुकसान झालं नव्हतं केळींचं. पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं, मग गारा वगैरे पडल्या आणि शेतकऱ्यांचं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. आजच्या घडी मी शासनाला एवढीच विनंती करतो, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्याच्यातली 50% रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, दोडामार्ग, सिंधुदुर्ग. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. एलन मस्क यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या क्रांतिकारी AI प्रकल्पाची दखल घेतलेली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलांनी बारामती ॲग्रो प्रकल्पाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओला आता एलन मस्क यांनी रिपोस्ट करत AI सर्वत्र विकास घडवेल असं नमूद केलंय. जगातल्या अग्रगण्य संशोधकांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं उत्पादन वाढीसाठी यशस्वीरित्या राबवलेल्या AI मॉडेलची दखल घेतली आहे आणि त्यामुळेच राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना या AI विज्ञानाचा आपल्या कृषी विकासासाठी लाभ घ्यायचा असेल ते बारामती ट्रस्टला संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकते. तसंच आपलं कृषी उत्पादन 50% अधिक वाढवू शकते. तर एलन मस्क आणि सत्या नाडेला या जागतिक अग्रगण्य संशोधकांनी बारामती ॲग्रोच्या AI प्रकल्पाची दखल घेतली आहे. कारण बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून AIचा क्रांतिकारी वापर करून शेती उत्पादन वाढवण्याचा यशस्वी प्रयोग राबवण्यात आलाय. ऊसाचं तब्बल 40% उत्पादन वाढल्याचं या प्रकल्पातून सिद्ध झालंय. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प भारतात पहिल्यांदाच राबवला जातोय. शेतकऱ्यांनी विचारलं की साहेब फरक आहे, तर मी तो शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, ऊस तोच आहे, पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही 40% वाढवणार आहोत. कमीत कमी तुम्ही 40% खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी 40% पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळं खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार. म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे, आज शेतकरी आहेत का 80-90% आहेत, पण हजारातला एखादा. या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्पन्न मिळू शकेल. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि किती कॉस्ट त्याला 5,000 रुपये एकराचा. कुठलाही शेतकरी नाही म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही म्हणून. तर गेम चेंजर ठरलेल्या या AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कृषी क्षेत्रामध्ये AI क्रांती, 40% उत्पन्नात वाढ, 60% पाण्याची बचत, तर खतांची मोठी बचत. एकरी केवळ 5,000 रुपये खर्च. घराबाहेर पडताना आता तुम्ही काळजी घ्या, कारण राज्यात पुढचे 2 दिवस जे आहेत ते तापमानात तीव्र वाढ होणार आहे. राज्यात 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव जास्त आहे. बातमी छावा चित्रपटाची. विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा सर्वत्र आता धुमाकूळ पाहायला मिळतोय. छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडलेत. आता छावाने तानाजीला देखील मागे टाकले. 281.57 कोटींची कमाई करत छावा आता बॉक्स ऑफिसवर धमाकेदार रेकॉर्ड्स मोडतोय. अजय देवगणच्या तानाजीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत छावाने त्याला आता पिछाडीवर टाकलंय. छावाने अवघ्या 9 दिवसांमध्ये तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाच्या एकूण कमाईला मागे टाकलंय.
अजय देवगण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 279.60 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर बॉक्स ऑफिसवर छावा या चित्रपटाची जोरदार हवा पाहायला मिळते. 10 दिवसांमध्ये छावा सिनेमाने 300 कोटींची कमाई केली, तर छावाने जगभरात 400 कोटींचा टप्पा ओलांडला. काल भारत पाकिस्तान मॅच होती, तरीही बॉक्स ऑफिसवर रविवारी शिवबाचा छावा गरजलाय. संभाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित छावा सिनेमा आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी. अनेक सेलिब्रिटी कुंभमेळ्यात पोहोचतात. अभिनेत्री कटरीना कैफ देखील प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे आणि यावेळी तिने महंत आखाड्यात भेट दिली. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान केलंय. आणि आता महाकुंभ मेळ्यामध्ये कटरीना कैफ देखील दाखल झालेली आहे. महंत आखाड्याला देखील कटरीनाने भेट दिली. अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गज मान्यवर मंडळी कुंभमेळ्यात जाऊन प्रयागराजमध्ये जाऊन स्नान करतायत आणि आता बॉलिवूडची अभिनेत्री कटरीना कैफ देखील महाकुंभमेळ्यात गेली आहे. आणि आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. नाशिक महापालिकेची दर्ग्यावर केलेल्या अतिक्रमण कारवाई आता वादात सापडण्याची शक्यता आहे. दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी महापालिकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता शनिवारी महापालिकेने अतिक्रमण काढलं होतं. दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांचा ताफा स्थानिकांनी अडवलेला आहे. इमारतींवर पालिकेने कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ घ्यावा अशी मागणी स्थानिक करतात. यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलं. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका लावण्यात आलाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवर गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता आणि त्याची दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींची धिंड काढून त्यांच्यावर मकोका लावला. एका मिरवणुकीदरम्यान मारणे टोळीतील तिघांनी IT इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेपार्ह विधान केलंय आणि या विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी नाशिक आणि पुण्यामध्ये वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. उमरगा बसस्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस दुसऱ्या दिवशीही बंदच आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटी अडवून काही समाजकंटकांनी एसटी चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्यात आलं होतं आणि त्यामुळे कर्नाटकात बसेस आता बंद ठेवण्यात आल्या. बुलढाण्यातील केस गळतीचा केंद्राचा अहवाल अजूनही प्रसिद्ध झालेला नाहीये. राज्य सरकारही याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीये असा आरोप आता ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलाय. दरम्यान गव्हामध्ये सेलेनियम असल्यानं केस गळतीचा दावा करण्यात आला असून लवकरात लवकर अहवालाची मागणी शेळके यांनी केली आहे. PF संदर्भात केंद्र सरकार मोठी घोषणा करणार आहे. त्यामुळे 7 कोटी खातेधारकांना या आठवड्यात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक 28 फेब्रुवारीला होणार आहे आणि या बैठकीमध्ये नोकरदारांच्या PFच्या खात्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाची घोषणा केली जाऊ शकते. मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वर्तवला जातोय. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणाने मुंबईत कहर झाला आणि यामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या डॉक्टर्सनी दिली आहे. सायन, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, मालाड, बोरिवली आणि दहिसरमधील हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय. आजपासून 27 फेब्रुवारी 3 मार्च ते 6 मार्च या 2 टप्प्यांमध्ये जुन्या कसारा घाट रस्ता दुरुस्तीसाठी बंद राहील. निकाल जाहीर झाल्याच्या 3 महिन्यानंतरही राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आता रखडली आहे. 3 महिन्यांपूर्वी राज्यसेवा 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीही झाली. जर ही संपूर्ण प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पूर्वी पूर्ण झाली नाही तर उमेदवारांना पुन्हा वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागणार आहे. शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळांवर आता जाहिराती देण्यास मुदत वाढ देण्यात आली आणि आता व्यवस्थापनांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते. कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न आता राज्यभरात राबवण्यात येणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतलाय. झूमद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गांवर लक्ष ठेवलं जात आहे. धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतला हा कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय. पुण्यातील यथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बालसाहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं. वृत्तनिवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देण्याच्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. साई भक्तांना दर्शन रांगेतच मोफत भोजनाचे कुपन्स मिळणारे या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलं. आज पहाटे काकड आरतीनंतर कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. दर्शन रांगेतून येणारे भक्त आणि संस्थांच्या निवासस्थानामध्ये वास्तव्य करणाऱ्या भक्तांनाच याचा लाभ घेता येणार आहे. रंगांची शिंपण करत वीर यात्रेची सांगता झाली. पुरंदर तालुक्यातल्या वीर इथं श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा भरते. ही यात्रा गेल्या 13 दिवसांपासून सुरू होती. काल दुपारी देवाच्या अंगावर रंगांचं शिंपण करण्यात आलं आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालेला आहे. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे. गाणं गात शोएबनं दुःख व्यक्त केलं. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबनं हा व्हिडिओ शेअर केलाय. शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा जी तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी? पाकिस्तानी चाहते आता प्रचंड भडकलेत. एका चाहत्यानं संपूर्ण पाकिस्तान टीमवर आपला संताप व्यक्त केलाय. भारत आणि पाकिस्तान मधली मॅच पाहण्यासाठी हजारो चाहते दुबईत गेले होते. मात्र विराट खेळीसमोर पाकिस्तानी टीमने नांगी टाकली आणि याच कामगिरीमुळे चाहते प्रचंड संतापले असून त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. और हमारे मुल्क में क्या ऐसा जिससे मैं खुशी नहीं हूं और तुम लोगों ने उसका भी बेड़ा कर दिया. आज भी मैं आया सपोर्ट करने, अभी भी आप मुझे बोल रहे हैं कि मैं इन लोगों को दुआएं दूं. मैं पहले से बोल रहा हूँ. महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या IIT बाबाची भविष्यवाणी आता सपशेल खोटी ठरली आहे. भारत पाकिस्तान खेळामध्ये पाकिस्तान विजयी होईल असे बाबाने सांगितलं होते. आता सोशल मीडियावर बाबाची खिल्ली उडवली जाते. कि क्या बाबा जी ने जो बोला है, ठीक है, कि वो ट्रू होगा कि नहीं, आप लोग बताओ. कोकणाला आता अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला आता चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. जळगावमध्ये पुरातन महादेव मंदिरातच चोरी झाली आहे. महादेवाच्या पिंडीवरील नाग, सोन्याचा पत्रा यासह त्रिशूलाची चोरी करण्यात आली आहे. चोरटा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी आता भडगाव पोलीस करतायत. नाशिकच्या आडगाव शिवारामध्ये असलेल्या टाकेवर शिक्षक संकुलामध्ये विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळल्या. मेस चालकावर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कारवाई झाली नसल्याचं विद्यार्थ्यांनी असा आरोप केलाय.
उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर हेराफेरी सुरू झाल्याचा आरोप होतोय. कारण एका ग्राहकाने 120 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरचं पेट्रोल निघालंय आणि या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आलाय. या पेट्रोल पंपावर आता कारवाईची मागणी केली जाते. आणि आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. शपथपत्रामध्ये आता खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत माहिती दडवल्याचा आरोप आता करण्यात आलाय. या प्रकरणी आता सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. तर आपण बघतोय की हे जे प्रकरण आहे त्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती 15 मार्च रोजी होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढाच आहे आणि थंडी गायब होऊन जिल्ह्यामध्ये उन्हाचे चटके बसतात. तापमानाने 37 अंश सेल्सिअसचा पारा गाठला असून नागरिक सूर्याच्या प्रकोपाने हैराण झालेत. राज्यातील थंड हवेची ठिकाणंही आता उन्हाने तापली आहेत. माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय तर महाबळेश्वरमध्ये तापमान 31 अंशांवर गेलंय. राज्यात सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलंय. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले तर मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्थ्यावर आलाय. कारण उन्हामुळे तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्यात. खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या 900 पेक्षा जास्त होतीये. टँकरच्या पाण्यासाठी पालिकेचा लाखोंचा खर्च होतोय. बुलढाण्यातल्या खडकपूर्णा नदी पात्रामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. भल्या मोठ्या खडगाला अर्धगोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होतोय आणि यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळं रूप पाहायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यातील चळे गावामध्ये सुमारे 300 वर्षापूर्वींचा शिलालेख सापडलाय. निजामाच्या काळात बहिर्जी पाटील यांनी हा घुमट जो आहे तो बांधल्याचं यातून समोर आलंय आणि याचा सखोल अभ्यास करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून शिलालेख पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी होतीये. अमरावतीच्या चांदूर बाजार इथे गाडगे बाबा यांचे विचार मांडण्यासाठी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. चिमुकल्या मुलांनी गाडगे बाबांची वेशभूषा साकारली होती. गाडगे बाबांच्या स्वच्छतेचा मंत्र चिमुकल्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. बदलापुरातील ठाकूरवाडीमध्ये चक्क वासराचं बारसं पार पडलं आणि या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं होतं. गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या वासराचं नाव छोटा बकासूर असं ठेवण्यात आलंय. सांगलीच्या आळसंदमधील कुंभार कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नामध्ये सुनेचे स्वागत करण्यासाठी चक्क सासऱ्याने आपली बैलगाडी नववधूच्या स्वागतासाठी आणली होती. तिला बैलगाडीतून बसून पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणण्यात आलं. कराड तालुक्यात गोठेवाडीमध्ये एका घराला भीषण आग लागली होती. रात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. स्थानिक नागरिकांनी आग विझवली मात्र आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये.